हॅलो फ्रेंड्स, तर आज ना मी सकाळ सकाळच व्लॉग स्टार्ट केला आहे. म्हणजे काय होतं तसं तर दुपारपासनं मी व्लॉग जास्त तर स्टार्ट करत असते. पण म्हणलं आज चला सकाळपासूनच आपला व्लॉग स्टार्ट करूयात. म्हणजे सकाळपासून मी घरात जी काही कामं करते ना ती आज मी तुम्हाला सगळी शेअर करणार आहे. तुम्ही जर माझे जुने सबस्क्रायबर्स असाल ना तर तुम्हाला नक्कीच माहिती असेल की मला एक 3 वर्षाचा मुलगा आहे. तर त्याला स्कूलला पाठवायचं होतं, त्याच्यामुळे त्या गोंधळात ना मी त्या क्लिप्स घेतलेल्या नाही आहेत. पण आता तो स्कूलला गेला आहे आणि आता माझं नॉर्मल म्हणजे मला जे हे करायचं आहे आता स्वयंपाक वगैरे ते मी सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला. तर आता ना मी पहिल्यांदा त्याचं स्कूलचं उरकून दिलं आहे आणि आता माझी आंघोळ करून घेतलेली आहे. मी ना इथे आता सगळ्यात पहिल्यांदा स्किन केअर करून घेते. तर स्किन केअर करणं ना आपलं तितकंच महत्त्वाचं आहे जितकी आपली ना बाकीची दिवसभरातली रेग्युलर कामं असतात ती. स्किन केअर केल्यामुळे ना आपल्या चेहऱ्याला एक वेगळी शाईन आणि ग्लो यायला सुरुवात होते. तर स्किन केअर अजिबात न स्किप करता करायचं आहे. त्यानंतर ना मी तुम्हाला जर स्किन केअरचा ऑल डिटेल व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असेल ना तर मी तो ऑलरेडी चॅनलला अपलोड केलेला आहे. तुम्ही तिथे जाऊन नक्की चेकआउट करू शकता. मी स्किनसाठी कोणते कोणते प्रोडक्ट्स वापरते, काय काय लावते, किती प्रमाणात लावते हे सगळं मी त्या व्हिडिओमध्ये एकदम डिटेलमध्ये शेअर केलेलं आहे. तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही नक्कीच तो व्हिडिओ पाहू शकता. त्यानंतर ना मी आता दिवसभराच्या कामांना स्टार्ट केलं होतं. म्हणजे मावशी येऊन तसं झाडून पुसून गेल्या होत्या, पण त्या काही फर्निचर पुसत नाही. म्हणून म्हटलं चला पटकन ना फर्निचर पुसून घ्यावं. नुसतं फर्निचर जरी पुसलं ना तरी घर अगदी स्वच्छ आणि नीटनीटकं टापटीप दिसायला लागतं. म्हणून पटकन फर्निचर पुसून घेतलं. आणि लहान मुलं जर तुमच्या घरात असतील ना तर तुम्हालाही हे काम दररोज करायला लागत असेल, कारण की ते कुठेही हात लावतात वगैरे आणि तोच परत तोंडातही घालतात. तर सकाळी ना रिशांकला स्कूलला जायच्या आधी मी इथे ना सांबरचा कुकर लावून ठेवलेला होता आणि थोडीशी भांडी होती ती पण घासून घेतली होती. आणि आज आमचा बेत होता इडली सांबरचा. म्हणजे आमच्या इथं ना नाश्त्याचा पदार्थ जेवणात जरी केलं ना तरी काहीच प्रॉब्लेम नसतो. त्याच्यामुळे आज आम्ही ना इडली सांबरच केलं होतं आणि तेच जेवण म्हणून आम्ही आज खाणार होतो. तरी ते मी पटकन सांबरला फोडणी देऊन घेत होते, कारण की इडली मला थोड्या वेळाने करायची होती. म्हणजे हे स्कूलमधनं यायचं टायमिंग झालं की मग गरम गरम इडली मी करून ठेवणार होते. त्याच्यामुळे पटकन सांबर करून घेतलं. आणि लगेच ना पडलेली भांडी घासून घेतली. म्हणजे तुम्ही जर स्वयंपाक करता करता थोडी थोडी भांडी जर घासत राहिलं ना तर शेवटी तुम्हाला भांडी घासायचा कंटाळा येणार नाही. तो सगळा ढीक तुम्हाला काही भांड्यांचा बघावा लागणार नाही. त्यानंतर इथे मी इडलीचे पीठ मिक्स करून घेत होते. म्हणजे हे पीठ ना रेडीमेडच असतं. यामध्ये फक्त ना तुम्ही इथे बघू शकता फक्त पाणी आणि तेल घालून आपल्याला ते पीठ मिक्स करून घ्यायचं असतं. आणि याने खरंच खूप छान इडल्या होतात. म्हणजे अगदी हॉटेलमधल्यासारख्या म्हणल्या तरी चालेल, छान त्या फुगतात वगैरे. त्यामुळे मी इथे गिट्सचं इडलीचं प्रीमिक्स यूज करते. आणि इथे तुम्ही बघू शकता हा स्कूलमधनं परत माघारी आला होता. याच्यानंतर मी करत होते इडली. त्याच्यामुळे त्याची एवढी घाई चालली होती की मम्मा मला इडली दे, मम्मा मला इडली दे. आणि इडली घेऊन मी इकडे माझं काम करत होते आणि तो गेला होता बाहेर. बाहेर गेल्यानंतर त्यांनी त्या इडलीचा असा काहीसा पसारा करून ठेवला होता ना. आणि मी ओरडन म्हणून असं क्यूटगत स्वतःच ते झाडून सुद्धा घेत होता. त्यानंतर पटकन चटणी बनवली. त्या चटणीला थोडासा तडका दिला. त्यानंतर इथे जेवायला घेतलं आणि जेवून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे परत एवढा सगळा पसारा पडलेला होता. मग काय पटपट भांडी घासून घेतली. म्हणजे जेवण झाल्यानंतर खरं तर ना भांडी घासायचा इतका कंटाळा आलेला असतो ना, पण तरीही
मग घासून घेतली, कारण की परत नंतर दुपारी उठल्यानंतर घासायची म्हणली ना तरी पण खूपच जास्त पसारा पडतो, म्हणून पटकन भांडी घासून घेतली आणि कपडे वगैरे इथे सुकत घातली. आणि तुम्ही ते बघू शकता, म्हणजे हा यायच्या आधी मी एवढा सगळा हॉल मस्त आवरून ठेवलेला होता, पण त्यानंतर परत सगळीकडे आमच्या हॉलमध्ये असा पसारा पडलेला होता. त्यानंतर ना त्याला दुपारचं झोपवलं आणि मी पण थोडीशी एडिटिंग करायला बसले होते. 5 वाजता उठल्यानंतर ही यम्मी कोल्ड कॉफी एन्जॉय केली. त्याच्यानंतर या तिघांचं इथं घरात असं खेळणं चालू होतं. खेळणं तर राहिलं बाजूलाच, तुम्ही इथे बघू शकता एवढा पसारा त्यांनी परत काढलेला होता सगळा. आणि हॉल अशा प्रकारे आमचा इतका अस्ताव्यस्त दिसत होता ना की बासच. मग काय तो तसाच ठेवला, कारण की स्वयंपाकाचा सुद्धा टाइम झाला होता आणि नाश्त्याचीच ऑलरेडी एवढी सगळी भांडी घासायची आधीच पडली होती. त्यानंतर जेवण केलं आणि लगेच रिशांगचे ओट्स बनवायचे होते, मग ते बनवायला घेतले. आणि या ओट्सची रेसिपी मी उद्या आपल्या चॅनलवरती अपलोड करेलच. जर तुम्हाला पाहायची असेल तर नक्कीच उद्याची व्हिडिओ पाहायला अजिबात विसरू नका. मग ते ओट्स सगळे तयार केले आणि ते भरून ठेवले. त्यानंतर गेले होते चालायला. मग हे माझं रोजचं रुटीन आहे. चालून आले, त्यानंतर थोडीशी स्क्रोलिंग केली, थोडा वेळ मोबाईल पाहत बसले. त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता याचं ना असं खेळणं चालू होतं. म्हणजे आत्ता वाजलेले होते जवळपास 11 रात्रीचे, तरी पण याचं असं खेळणं चालू होतं. याच्यानंतर याला जेवायला घातलं आणि माझं छान नाईट स्किन केअर करून दिवसाचा शेवट केला. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.